सर्वांना त्या इतिहासाबद्दल पूर्ण कल्पना आहे. बघितलेलं वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून, त्याच्यानंतर नाटकांच्या माध्यमातून. नमस्कार, मी सूरज मुरकुडे. मित्रांनो, आज अंबावती फिल्म प्रोडक्शनच्या यूट्यूब चॅनलला तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, पुण्याच्या तुमच्या सेवेसाठी आम्ही रुजू झालेलो आहोत आणि आजपासनं पॉडकास्ट शो चालू करतोय. त्यासाठी तुम्हाला माझी नम्र विनंती की माझ्या पॉडकास्ट शोला तुमचे भरभरून प्रेम हवे आहेत. आणि आजचा फर्स्ट एपिसोड म्हणजे द व्हॉइस ऑफ मराठा, आवाज मराठी माणसाचा, आवाज मराठी मानाचा, हा एक तुमच्यासाठी फर्स्ट पॉडकास्ट घेऊन येतोय. तर सो आज आपल्या शोला सुरुवात करूया. नमस्कार, जय शिवराज, जय शंभूराजे. मंडळी, आजच्या पॉडकास्टमध्ये मी सूरज मुरकुटे आणि आपल्यासोबत गोपाल भांबुरकर दादा आपल्यासोबत आज या पॉडकास्टमध्ये आहेत. आम्ही घेऊन येत आहोत खूप महत्त्वाचे रोमांचक विषय, तो म्हणजे येत्या 14 तारखेला प्रदर्शित होत असलेला छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा हा चित्रपट. खरं तर छत्रपती संभाजी महाराज हा मराठी माणसाचा खूप जवळचा आणि नाजूक विषय आहे. प्रत्येक मराठी माणसाला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल नितांत श्रद्धा आणि प्रेम सुद्धा आहे. तर सोबतच छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला सर्वांसाठी अखंड प्रेरणास्त्रोत आहे. आणि याच विषयावर गोपाल भांबुरकर हे आपल्यासाठी, सर्वांसाठी आणि सर्वांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. थेट आपण आता आपल्या एपिसोडकडे वळूया. डायरेक्टली चालू करूया आपला आजचा पॉडकास्ट शो. दादा, छत्रपती संभाजी महाराजांचे नेमकं व्यक्ती कसे होते आणि थोडक्यात आपण सांगू शकता महाराजांविषयी? हा आपला मूळ विषय झाला, पण अगोदर आपल्याला आपल्या कार्यक्रमाची, त्याच्यानंतर पार्श्वभूमी काय आहे, आपली भूमिका काय आहे, त्याच्या मागं आपण कोणता विषय घेऊन राहिलो, काय घेऊन राहिलो, आणि आपली नेमकी एवढ्या दिवस आपण विचार करत होतो, बोलत होतो, पण काही करत नव्हतो. बरोबर. आज आपण हा कार्यक्रम कशासाठी घेऊन राहिलो, नेमकं त्याचं प्रेरणास्थान काय आहे, त्याच्या मागे नेमकी कोणती प्रेरणा आहे, हे आपल्याला याच्यावर पहिले बोलावं लागेल. महाराजांचा जास्त हा विषय कोणाला माहिती नव्हता. हो, महाराजांचा इतिहास जो आहे, महाराजांचा, संभाजी महाराजांचा इतिहास जो आहे, तो आजच्या वेळेत म्हणजे आजपर्यंत बराचसा सत्य इतिहास लोकांना माहीत झालेला आहे. संभाजी महाराज कोण होते, काय होते, हे सगळं लोकांना परिचित आहे. बरोबर. पण आपल्याजवळ आता जे संधी चालून आली 14 तारखेला जो चित्रपट सर्वांसमोर आपल्यासमोर येत आहे, छावा चित्रपट, संभाजी महाराजांच्या इतिहासावर, संभाजी महाराजांवर आधारित जो चित्रपट आहे, त्याचं औचित्य साधून आज आपण इथं बसलेले आहोत. तो सर्वांसाठी प्रेरणादायक असा विषय आहे. मराठी माणसाच्या खूप मनाच्या जवळचा विषय आहे, मनाच्या तळ कोपऱ्यातला विषय आहे तो संभाजी महाराजांचा. म्हणून आपण इथपर्यंत आलो. आणि आपली भूमिका अशी आहे की आपण कोणी इतिहास संशोधक नाही आहोत किंवा अभ्यासक नाही. बरोबर. आपण आपल्या भावना ज्या आहेत, ज्या सर्वसामान्य माणसाच्या ज्या भावना असतात, त्यांना वाचा फोडण्याचं काम आपण इथं करून राहिलो. जसा छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र आणि जसा इतिहास एक दाखवला गेला होता, परंतु छत्रपती संभाजी महाराजांचं का दाखवलं नसेल अशा गोष्टी? आणि या चित्रपटाद्वारे तुम्हाला वाटते का की पूर्णपणे ज्या गोष्टी झालेल्या आहेत आणि कुठेतरी इतिहास एक लपलेला होता संभाजी महाराजांचा, या छावा चित्रपटाद्वारे आपल्याला माहिती पडू शकेल संपूर्ण भारताला? छावा चित्रपट हा जो आहे, हे फक्त माध्यम आहे. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचं जो जीवनपट आहे, संभाजी महाराजांचं चरित्र आपण म्हणू, ते एवढ्या मोठ्या पडद्यावर जागतिक पातळीवर ते झळकणार आहे सिनेमाच्या माध्यमातून. बरोबर. म्हणजे ते एक फक्त माध्यम आहे, एक निमित्त मात्र आहे. परंतु असं काही गोष्टी अशा घडून येतात की नाही असं होणार नाही, परंतु छत्रपती संभाजी महाराज जे आहेत, आता सर्वांना तर माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराज काय होते, परंतु इतिहासकालीन ज्या गोष्टी घडल्या होत्या आणि कुठेतरी लपवण्यात आला होता. प्रत्येकाचा इतिहास हा वेगवेगळा असतो. पहिली गोष्ट, शिवाजी महाराजांचा इतिहास वेगळा, संभाजी महाराजांचा इतिहास वेगळा. आपण इथं तुलनात्मक आपण त्याची चर्चा नाही करून राहिलो. आपण जास्त इतिहासाच्या खोलात न जाता नेमकं आपण इथं कशासाठी बसलो त्याच्यावर, म्हणजे संभाजी महाराजांवर जास्त आपण बोलू आज. आणि येणारा जो चित्रपट आहे त्याच्याबद्दल थोडं बोलू.
त्यांना छत्रपती संभाजी महाराजांना छावा सुद्धा म्हणत होते. आणि एक दुसरा प्रश्न आम्ही विचारतो तुम्हाला, छत्रपती संभाजी महाराज जे इतिहासाबद्दल नेमकं जो संभ्रम तयार केला गेला होता तो ठरवून केला गेला होता की तसाच केला गेला होता? त्याचा एक वेगळा इतिहास आहे. संभाजी महाराजांचा जो इतिहास, जो संभ्रमित इतिहास जो लोकांसमोर आला, तो एका ठराविक विचारधारेच्या आणि ठराविक व्यवस्थेकडून तो करण्यात आला. ज्याचं आता तुम्ही जर बघितलं, इंद्रजित सावंत जे ज्येष्ठ इतिहास तज्ञ आहेत, त्यांचे बरेच इंटरव्ह्यू आहेत त्या विषयावर. ब्राह्मण्यवाद जो असतो, तर त्या इंटरव्ह्यू तुम्ही त्यांचे जेव्हा जाल इंटरव्ह्यू मधून त्यांचे इंटरव्ह्यू बघाल, तेव्हा तुमचा तो इतिहास दस्तऐवजाई सहित, पूर्ण पुराव्या सहित त्यांनी जो सांगितलेला आहे तो तुमच्या लक्षात येते. महाराजांविषयी ज्या गोष्टी या चित्रपटाद्वारे आपल्याला माहिती पडू शकाल, कारण की ज्या गोष्टी लपलेल्या होत्या? लपलेलं काहीच नाही. ओके. इतिहास जो आहे तो उघड आहे, पण एक जो व्यवस्थेबद्दलचा जो वाद असते तो कुठंतरी वर येते, जातीवादात त्याचं रूपांतर केलं जाते, तोही एक भाग आहे. आता काही ज्या गोष्टी घडणार आहेत किंवा ज्या घडतील, आता ज्या चालू गोष्टी घडत आहेत, तर त्या गोष्टीवर काही परिणाम होऊ शकेल का मूवीचा? नाही, तसा कुठला परिणाम होणार नाही. कसा आहे, संभाजी महाराज हा सर्वांचा विषय, सार्वत्रिक विषय. बरोबर. आणि जो इतिहास आहे तो जनसामान्यांना माहित आहे. सर्वांसाठी ते सामान्य, म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजचा छावा तसंच म्हटलं नाही जात त्यांना. ते एक तर आपण आपल्याला एक विशिष्ट कालांतराने एक आपल्याला समजूनच गेलेलं आहे. कारण की छावा म्हणणं एक पिता पुत्रांची एक वेगळीच भावना सुद्धा दिसून येते त्यामध्ये. कारण की कसं आहे, संभाजी महाराजांचं जे व्यक्तित्व मुळात आहे, म्हणजे लहानपणीपासून त्यांचा संघर्ष आहे. जे वयाच्या जेव्हा एकदम आईच्या दुधावर असते बाळ, तेव्हापासून त्यांचा संघर्ष आहे. त्यांची आई जी आहे संभाजी महाराजांची, ती लहानपणीच एका दुर्मिळ आजारात गेली. महाराणी सईबाई, शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी. बरोबर. त्यांना लहानपणीपासूनच आईच्या दुधासाठी सर्वप्रथम संघर्ष करावा लागला. म्हणजे संभाजी महाराजांपासूनच संघर्ष त्यांचा चालू झाला. तिथून मग वयाच्या 9व्या वर्षी संभाजी महाराज जे आहे ते प्रत्यक्ष राजकारणात वयाच्या 9व्या वर्षी उतरले. जो पुरंदरचा तह शिवाजी महाराजांनी मुघलांमध्ये झाला होता, मिर्झा राजे जयसिंग ज्या मोहिमेचं नेतृत्व करत होते, तो जो तह आहे त्या तहात संभाजी महाराजांना ओलीस म्हणून तिथं राहावं लागलं. आणि त्या निमित्तानं त्यांचा प्रत्यक्ष राजकारणात त्यांची एंट्री झाली. वयाच्या 9व्या वर्षापासून राजकारणाची सुरुवात. तिथून मग ते तेवढ्याच लहानपणी, तेवढ्याच कवळ्या वयात शिवाजी महाराजांसोबत आग्र्याला गेले. औरंगजेब जे जवळपास पुण्यापासून तर आग्र्यापर्यंतचा प्रवास संभाजी महाराजांनी एवढ्या कोवळ्या वयात अनुभवला. म्हणजे लहानपण एकदम त्यावेळेस जे आपण इतिहासात बघितलं, आग्र्याची सुटका, शिवाजी महाराज पुढे आले आग्र्यावरून. बरोबर. आणि संभाजी महाराजांना मथुरेत ठेवलं. म्हणजे तो जो विरह आहे, तो जो दुरावा आहे, एवढ्या लहानपणी एवढे जे कष्ट आणि संघर्ष जो आहे संभाजी महाराजांचा, तो एवढ्या लहानपणीपासून सुरुवात आहे त्या संघर्षाची. म्हणजे शूरवीरता ते एक लहानपणापासूनच लवकर तर शूरवीरांचंच आहे. बरोबर. त्यांचं कुळ जे आहे, त्यांचे वडीलच शिवाजी महाराज स्वराज्य संस्थापक, एवढ्या मोठ्या व्यक्ती, महत्वाचा छावा मुलगा, बरोबर, ते त्यांच्या रक्तातच आहे तो गुणधर्म. पण योगमान पहा, कोणाचं जीवन कसं संघर्ष कसा त्याचा असते आणि कसं त्याच्यातून व्यक्तिमत्व घडते. संभाजी महाराज जे आपल्याला आज माहित आहे ते कसे घडले, तर तो संघर्ष सुरुवातीपासून आहे त्यांचा. तर त्या मूवीला जसा आपल्याला प्रतिसाद म्हणजे जो एक्सपेक्ट आहे, जे जो 100% त्याच्यात काही गॅरंटीच नाही. ओके. आपण जो कार्यक्रम आज घेऊन राहिलो तो हा संभाजी महाराजांचा जो चित्रपट आहे निमित्त आहे. संभाजी महाराज हे नाव, संभाजी महाराजांचं चरित्र पूर्ण जगासमोर नेणारा असा हा आपण म्हणू चित्रपट, इतिहास म्हणू, चित्रपट म्हणू, संभाजी महाराज व्यक्तिमत्व म्हणू, जागतिक पटलावर नेणारा हा चित्रपट आहे. त्या प्रेरणेनं आपण आज इथं बसलेलो आहोत. संभाजी महाराजांसाठी आज
इथं आपण बसलेलो आहोत. त्या मूवीचे जे दिग्दर्शक आहे लक्ष्मण लक्ष्मण उतेकर. तर त्यांचं जे स्वप्न होतं की त्यांचा ड्रीम हा, प्रोजेक्ट तर त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल का? कारण की लोकांचा त्यांना जे सपोर्ट म्हणू शकतो आपण ते आपल्या हातात आहे, हा. ते प्रेक्षकांच्या हातात आहे. प्रेक्षक, नेमका बरोबर. आपण किती प्रतिसाद देतो आणि आपण बरोबर. त्या विषयाबद्दल त्या व्यक्तिमत्वाबद्दल किती जागरूक आहोत, कारण की त्यांनी जो इतिहास आहे की छोटासा इतिहास तर नसेलच किती महाराजांविषयी. आपण वाचलेला आहे, किती हा. आपण त्याच्यावरून एक भूमिका, आपण इतिहास संशोधक नाही, अभ्यासक नाही. आपली जी भावना आहे त्या भावनेला क्लिअरिटी केव्हा येते, जेव्हा थोडस आपण चिकित्सक वृत्तीनं त्या गोष्टीकडे बघतो. संभाजी महाराज आणि संबंधित इतिहास जो मराठ्यांचा इतिहास आहे त्याच्याकडे जर आपण बघितलं तर तो एवढा मोठा आहे. हे जर भावना आपल्याला लक्षात नाहीये आज, तर मग हा कार्यक्रम आपण कशासाठी करून राहिलो? बरोबर बरोबर त्या भावनेसाठी करून राहिलो. बरोबर. हे इथून जागतिक पटलावर हा विषय गेला पाहिजे म्हणून आपण हा कार्यक्रम घेतला. लोकांनी त्या गोष्टीला प्रतिसाद दिला पाहिजे म्हणजे हा. तुम्हाला असं वाटते? माझी वैयक्तिक ते भावना आहे की प्रत्येकानं महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या प्रत्येकानं हा चित्रपट विथ फॅमिली जाऊन पाहायलाच पाहिजे. ओके मित्रांनो, दादांचं म्हणणं आहे किंवा सर्व फॅमिली आणि सर्वांनी या पूर्ण भारतातील लोकांनी हा चित्रपट जाऊन बघा थिएटरमध्ये येणाऱ्या 14 तारखेला. कारण की या चित्रपटाद्वारे तुम्हाला जो इतिहास आहे आणि जे संभ्रमित गोष्टी होत्या त्या सुद्धा माहिती पडेल. बरोबर ना? तर संभाजी महाराजांचं मूळ आयुष्य एका 3 तासाच्या चित्रपटात सांगणं हा. अशक्य आहे तसं जर पाहिलं. बरोबर. पण त्या निमित्तातून एक कुतूहल तयार होते की आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मातीत, आपल्या कुळात एवढा महान व्यक्ती, एवढा करेजियस व्यक्ती जो झाला तो आपलाच आहे, तो जागतिक कीर्तीचा आहे. त्या काळात संभाजी महाराजांचं नाव हे युरोप आणि आशिया 2 खंडात सर्वांना माहित होतं. खंडामध्ये. बरोबर. एवढा त्या माणसाचा त्या काळात दबदबा होता. हा माणूस आपला आहे. बरोबर. महाराष्ट्रातील आहे त्या महत्वाचं म्हणजे या मराठी जागतिक लेवलवर प्रत्येक जण आपापल्या याचं कौतुक सांगत असते. बरोबर बरोबर. पण आपल्याजवळ असा एक योद्धा, धर्मयोद्धा होऊन गेला ज्यानं पृथ्वीराज चव्हाणानंतर सर्वात पहिले या मातीत, भारताच्या मातीत, हिंदुस्थानच्या मातीत दिल्लीच्या दिल्लीचं चक्रवर्ती सम्राट व्हायचं स्वप्न ज्यानं पहिल्यांदा पाहिलं एवढ्या गुलामगिरीनंतर, ते संभाजी महाराज. बरोबर. म्हणून धर्मवीर त्यांना एवढ्या तोडीचा आणि एवढ्या ताकदीचा राजा हा आपल्या मातीत होऊन गेला. त्याच्यासाठी आपण आज इथं बसलेला. बरोबर. हा. सर्वांना त्या इतिहासाबद्दल पूर्ण कल्पना आहे, सर्वांना तो ज्ञात आहे. आणि आपण जेवढे संभाजी महाराजांबद्दल ऐकलेलं, वाचलेलं, बघितलेलं वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून, त्याच्यानंतर नाटकांच्या माध्यमातून, सिरियलच्या माध्यमातून जेवढं आपल्याला माहित आहे ते वाचन करून, ते बघून जी आपली संभाजी महाराजांबद्दलची जी भावना आहे ती भावना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज प्रकट करून राहिलो. अच्छा. आणि बाकी ज्या गोष्टी आहेत, आणि तुम्ही आव्हान काय करू शकाल या चित्रपटाद्वारे आणि चित्रपटासाठी लोकांसाठी प्रवृत्त करू शकाल का की नाही लोकांनी बघितलंच पाहिजे संपूर्ण परिवारासोबत हा मूवी? 100% असे पिक्चर जे आहे, अशा व्यक्तींवरचे पिक्चर जे आहेत, संभाजी महाराज इतिहासकालीन चित्रपट, हे जे कॅरेक्टर आहे ते नेमकं काय आहे, तो जीवनपट सर्वांसाठी, संभाजी महाराजांचा पूर्ण जीवन प्रवास जो आहे तो सर्वांसाठी एक प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. एवढा तो ज्वलंत इतिहास, एवढा रखरखता, निखाऱ्यासारखा तो इतिहास आहे संभाजी महाराजांचा. कोण्याही माध्यमातून तो जर वर येत असेल तर आपली नैतिक मराठी माणूस म्हणून, एक जातीवंत मराठी माणूस म्हणून आपली सर्वांची ते नैतिक जबाबदारी आहे की ते आपण त्या कलाकृतीला, त्या संभाजी महाराजांच्या बद्दलच्या कुठल्याही विषयाला आपण डोक्यावर घेतलं पाहिजे. जे आपण एक त्यासाठी स्वयं तयार असलो पाहिजे सगळ्या गोष्टी, म्हणजे त्या चित्रपटासाठी. बिलकुल आपण गेलंच पाहिजे. 100% आपली जबाबदारी आहे की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर, एवढ्या मोठ्या पटलावर, जागतिक लेवलवर आज संभाजी महाराज बरोबर जे आपले आहेत, आपल्या त्यात मूळ महाराष्ट्रातील आहेत, आपले आहेत, त्यांचं जर एवढ्या मोठ्या लेवलवर जर आज चित्रपट येत आहे तर आपली नैतिक जबाबदारी आपण जायलाच पाहिजे. अगदी बरोबर. आणि तसंच प्रेक्षकांचे जे भावनात्मक गोष्टी राहतात
आणि ज्या लोकांना जे म्हणजे बघायचं आहे तर त्या गोष्टी सिद्ध होतील का आणि त्या दिसू शकतील का लोकांना, त्यामध्ये इतिहासकालीन ज्या गोष्टी कसं आहे, लोकांना विचार अजून करतील. चित्रपट जो आहे तो प्रदर्शित व्हायचा आहे. नाही, नुकताच आपण त्याचा एक ट्रेलर बघितलाय ट्रेलर की बघितला, ज्वलंत एक गोष्ट- त्याच्यावरून आपण ठरवू नाही शकत अच्छा, ट्रेलर अच्छा. नेमका हा. पूर्ण, आणि त्या वादात आपल्याला जायचंही नाही. बरोबर. आपला विषय एवढाच आहे, आपण याच्यासाठीच बसलेलो आहोत इथं, की संभाजी महाराज हे जे कॅरेक्टर आहे, हम्म. जे आपले आहेत संभाजी महाराज, ते एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आज येऊन राहिले. आपली भावना जी आहे ती शुद्ध भावना आहे संभाजी महाराजांबद्दलची. बरोबर. संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल आपल्या मनात थोडाही संभ्रम नाही. आपल्याला तेच आव्हान आता लोकांना करायचं आहे की बा तुम्ही जा, संभाजी महाराजांचा जो चित्रपट आहे त्यांच्या जीवनावरचा छावा, जो 14 फेब्रुवारीला रिलीज होता, सर्वत्र पूर्ण भारतात नव्हे तर जगात तो रिलीज होत आहे, तर सर्वांनी जा चित्रपट पाहायला. आता सर्वांना माहिती आहे की बा एक गोष्ट 14 फेब्रुवारी म्हटलं तर एक दुसरा पण एक टॉपिक येतो, पण त्या अनुसरून जे यंग जनरेशन आहे ते जाऊ शकेल का? प्रत्येक कसं आहे, व्यक्तिपरत्वे आपण बदलत असतो. बरोबर. कोणाचा काय विचार आहे, कोणाचा काय विचार आहे, पण आपल्यासाठी जे आपण स्वतः हा, म्हणजे इथं यावेळेस- आपल्यासाठी काय महत्वाचं आहे बरोबर. त्याचाही विचार म्हणजे करावा तुमचं लागेल. म्हणणं आहे की यावेळेस सर्वप्रथम 14 फेब्रुवारी हा चित्रपटात बघायला जावं सगळ्यांनी. हे माझी भावना आहे. अच्छा. हा. हे माझी भावना आहे. ओके. मी आव्हान करणार आहे लोकांना. अच्छा, तुम्ही आवाहन करणार आहे बिलकुल. आपल्या सर्व मराठी भावना व्यक्तींना. नेमकं महत्वाचं आज काय आहे, बरोबर. कशातून आज नेमकी इतिहासही आपल्याला महत्त्वाचा खरी आहे. प्रेरणा जी आहे, जी आपल्याला पुढे येणारी- भविष्यात बरोबर. आपल्या आयुष्यात जी आपल्याला जिवंत ठेवीन, ते प्रेरणा ज्या गोष्टीतून भेटते त्यालाच आपण प्राधान्य देऊ. बरोबर. येणारी आपली जे जनरेशन पण आहे त्यांना इतिहास बिलकुल. कळलाच पाहिजे. अगदी बरोबर. तर ते आव्हान जे आहे, ते आव्हान जे आपल्याला करायचं आहे आज आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, बरं. ते आव्हान मी वाचून दाखवतो. ओके. आणि छत्रपती संभाजीबद्दल तुमची वैयक्तिक भावना काय आहे ते तुम्ही एक साधारणतः चांगल्या स्पष्टीकरण देऊ शकता आमच्या बिलकुल प्रेक्षकांना? बिलकुल. संभाजी महाराजांबद्दल आपल्या माझ्या ज्या भावना आहेत त्या सर्वांच्या वतीनं, त्याच भावना सर्वांच्या आहेत संभाजी महाराजांबद्दल. माझी काही वेगळी भावना नाही आहे. मी एक माध्यम बनून राहिलो, फक्त त्या भावनेला वाचा फोडण्याचं माध्यम, तेवढं मी बनून राहिलो. सर्वात प्रथम मी आज आव्हान करणार आहे लोकांना की 14 तारखेला नेमकं काय करायचं आहे, का बरं करायचं. संभाजी महाराजांचा इतिहास, सर प्लीज प्रेक्षकांच्या इकडे बघून सांगू शकाल तुम्ही? प्रेक्षकांच्या इकडे बघून सांगतो. कारण की त्यांना सुद्धा चांगलं वाटेल. संभाजी महाराजांचा इतिहास हा गूढ, संभ्रमित आणि खोटा लिहिण्यात सांगण्यात आला. तो म्हणजे एका ठराविक विचारधारेकडून, एका ठराविक व्यवस्थेकडून. आज ज्या संशोधनानंतर, इतिहास तज्ज्ञांच्या लाख लाख प्रयत्नानंतर, अथक परिश्रमातून जो जाज्वल्य, वैभवशाली, पराक्रमाची, त्यागाची, बलिदानाची परिसीमा, पराकाष्ठा असलेला इतिहास ज्या ज्या माध्यमातून वर येत आहे, जनसामान्यांना कळतो, जनसामान्यांना कळत आहे, अशा प्रत्येक माध्यमाला पूर्ण ताकदीने प्रतिसाद देणे हे एक इतिहासप्रेमी, एक जातिवंत मराठा म्हणून, एक मराठी माणूस म्हणून आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे असे मी मानतो. ही जबाबदारी बजावण्याची सुवर्ण संधी लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर येत आहे. माझी स्वतःची एकच इच्छा आहे की जागतिक पटलावर हा चित्रपट झळकावा. शब्द खूप थोडे आहेत भावना व्यक्त करण्यासाठी. फक्त असत्यावर सत्याचा हा विजय आहे. मराठी मनाच्या खूप खूप तळकोपऱ्यात सलणाऱ्या भावनेचा वेध घेणारा हा विषय आहे. म्हणून आज या ठिकाणी मी गोपाल माधवराव भांबुरकर सर्वांना आवाहन करतो की छावा या चित्रपटगृहात जाऊन 14 फेब्रुवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद द्या, जेणेकरून जागतिक पटलावर संभाजी महाराज नेमके कोण होते, संभाजी महाराजांचा नेमका इतिहास काय, ते आपले आहेत, त्यांची जबाबदारी जी आहे इतिहासाला जागतिक पटलावर ठेवण्याची ही आपली आहे. सर्वांना आपण आव्हान करू की 14 फेब्रुवारीला नक्की वेळ काढून
हा चित्रपट पाहायला जा. अगदी बरोबर. अजून या व्यतिरिक्त तुमच्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल भावना काय असू शकतात? तर आपण आव्हान तर केलंच लोकांना, अगदी बरोबर. त्याच्यातून आपल्या भावना ज्या आहेत त्या प्रकट आपण केल्याच. लोकांपर्यंत पोहोचतील नक्कीच. पण नेमके संभाजी महाराज माझ्या लेवलवर मला किती कळले, माझी नेमकी ते सगळं अध्ययन केल्यावर, वाचन केल्यावर संभाजी महाराजांबद्दल नेमकी काय भावना आहे तेही व्यक्त करणं गरजेचं आहे. बरोबर, अगदी बरोबर. संभाजी महाराजांचं जे आयुष्य आहे 32 वर्षाचं, ते सुरुवातीपासून तर त्यांचं बलिदान जेव्हा झालं, छळ करून त्यांना मारण्यात आलं, तोपर्यंत एक संघर्ष गाथा आहे संभाजी महाराजांचं आयुष्य. संभाजी महाराज स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले पुत्र. बरोबर. ते छावा म्हणून ओळखलं जातात. छावा म्हणून नंतर त्यांना ती उपाधी देण्यात आली. छावा नेमकं काऊन म्हटलं तर याचाही एक वेगळा इतिहास आहे संभाजी महाराजांना. कवळ्या ओठांवर ज्या वयात मिशा येतात, ज्या वयात आपण खेळतो बागडतो, बरोबर, संभाजी महाराज त्या काळात शिकारीवर जात होते. अगदी बरोबर. आणि वाघासोबत, उभ्या वाघासोबत 1 to 1 झुंज संभाजी महाराज खेळत होते. नेमकं हे करेज येते कुठून एका माणसात, हाही एक गूढ प्रश्न आहे. बरोबर बरोबर. तुम्हाला कळते म्हणजे जेवढं सखोल जाव तेवढं सखोल आहे ती गोष्ट अजून पण. संभाजी महाराज युवराज, बरोबर, एका राजाचे पुत्र. बरोबर. त्याच्यानंतर लहानपणीच राजकारणात 9व्या वर्षी, कवड्या वयात, ज्या वयात खेळण्याचं वय असते, त्या वयात त्यांना ती समज होती राजकारणाची. त्या वयात त्यांची एंट्री झाली राजकारणात. तुम्ही सांगितलं मगाशी पुरंदरचा जो तह झाला, त्यात संभाजी महाराज ओलीस म्हणून तिथं ठेवण्यात आलं होतं संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या पक्षाकडून. बरोबर. एक गॅरेंटर म्हणून संभाजी महाराज तिथं होते. एवढ्या कवळ्या वयात राजकारणात, तिथून मग शिवाजी महाराजांसोबत आग्र्याला, पुण्यापासून तर आग्र्यापर्यंतचा प्रवास एवढ्या लहान वयात. त्याच्यानंतर जेव्हा आग्र्यातून शिवाजी महाराजांची सुटका झाली, तिथून शिवाजी महाराजांनी पलायन केलं. संभाजी महाराजांना सेफ करण्यासाठी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना मथुरेत ठेवलं. बरोबर. एवढ्या लहान वयात वडिलापासून, घरच्यांपासून, आपल्या लोकांपासून, आपल्या लाड करणाऱ्यांपासून, सगळ्यांपासून संभाजी महाराज तुटले एवढ्या लहान वयात. तिकडून ते सुखरूप परत आल्यावर थोडीशी उसंत भेटली संभाजी महाराजांना. त्या काळात त्यांनी सगळं त्यांचं जे चातुर्य आहे, युद्धनीती आहे, राजकारण आहे, याचे धडे गिरवले, धडे घेतले, बघत गेले ते, त्यातून ते घडत गेले. तसे तसे सराव केला युद्धशास्त्राचा, वेगवेगळ्या कलांचा. 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला. एवढं त्यांचं बुद्धिचातुर्य. संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी ग्रंथ लिहिला. असे अनेक ग्रंथ लिहिले. बरोबर. म्हणजे त्या वयामध्ये 4 की 5 ग्रंथ लिहिले संभाजी महाराजांनी. नायिका भेद नावाचा एक ग्रंथ लिहिला, 7 शतक नावाचा एक ग्रंथ लिहिला, अच्छा, नखशिखा नावाचा ग्रंथ लिहिला. अच्छा. म्हणजे तो एक राजपुत्र, एक क्षत्रिय, तो कवी मनाचाही आहे. आजकालची जी जनरेशन आहे कवी मनाचाही आहे. जेवढेही त्यांनी आयुष्यात लढाया लढल्या, सर्वांना माहित आहे, अनबीटेबल, अनडिफिटेबल, एकही लढाई हारली नाही. बरोबर. एकही लढाई. आणि ज्यांच्या ज्यांच्या सोबत संभाजी महाराजांचा आमना सामना झाला, त्यांनी परत डोळे वटारून स्वराज्याकडे बघितलंही नाही. एवढा संभाजी महाराजांचा धाक होता त्या काळात. आणि संभाजी महाराजांची ख्याती भारतातच नाही तर युरोप आणि आशिया अशा 2 खंडात आणि भारताबाहेर सुद्धा संभाजी महाराज, भारतीय उपखंडातही संभाजी महाराजांचं नाव जे आहे ते सर्वांना माहीत होतं. असा एक व्यक्ती, मुत्सद्दी राजकारणी, राजा आहे, राजाचा पुत्र आहे, एक राजा म्हणून बाकीच्या सर्वांचा इतिहासही आपण बघतो. फक्त लढाईच नाही राजा म्हणजे, तर जनसामान्यांच्या मनात
संभाजी महाराजांचं त्यावेळेस एक इमेज होती. बरोबर. म्हणजे लोकप्रिय राजा, जो सर्वसामान्यांचा आहे, जो गोरगरिबाचा आहे, जो शेतकऱ्याचा आहे, असा राजा. आणि त्याची ख्याती तिथपासून तर त्या लेवल पर्यंतही होती. पूर्ण आशिया आणि युरोप खंडात संभाजी महाराजांचं त्यावेळेस नाव जे आहे, नावाचा दबदबा जो आहे तो होता. संभाजी महाराजांचा नंतर बलिदानही खूप मोठा आहे इतिहासात, खूप म्हणजे जगाच्या इतिहासात असं बलिदान कोण्याच राजपुत्राचं, कोण्याच राजाचं नाही आहे जेवढं मोठं संभाजी महाराजचं आहे. म्हणजे तशी जर तुलना केली तर पृथ्वीराज चव्हाणासोबत चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या शेवटच्या बलिदानासोबत आपण याची तुलना करू शकतो. पण त्याच्यापेक्षाही क्रूरतेनं संभाजी महाराजांचा छळ करून त्यातही संभाजी महाराजांनी एवढी प्रेरणा दिली त्या बलिदानातून. म्हणजे एवढं देशप्रेम, एवढं करेज नेमकं येते कुठून? बरोबर. हा आजच्या काळात धर्माविषयी पण खूप धर्मप्रेम कसं आहे, निरपेक्षता. धर्म मुळात संकल्पना वेगळी आहे. ओके. त्या काळातला जो धर्म होता तो महाराष्ट्र धर्म होता. बरोबर, अगदी बरोबर. तो असा काही लेबल लावून, टॅग लावून तो धर्म नव्हता. नाही, सर्व समभाव होतेच, ते महाराजांनी शिकवलं होतं आपल्याला. प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा माणूस जो त्या विचाराखाली येते, स्वराज्य या संकल्पनेखाली येते, तो त्या धर्माचा आहे. त्या धर्माला नाव दिलं महाराष्ट्र धर्म, त्या समूहाला नाव दिलं मराठा, त्या कम्युनिटीला नाव दिलं मराठा, आणि त्या साम्राज्याला नाव दिलं मराठा एम्पायर, मराठा साम्राज्य. असा तो इतिहास आहे. आणि तुम्ही आपल्या या जनरेशन, अजून जे जनरेशन आपली, तर त्यांना काय आवाहन करू शकता या चित्रपटाद्वारे? आव्हान तर आपण केलेलंच आहे. संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे, नेमकं संभाजी महाराजांबद्दल किती आपण वाचलेलं आहे, किती आपण संभाजी महाराजांना त्या विषयात आपण खोल गेलेलो आहोत, किती आपलं कुतूहल आहे, त्याच्यावरच ठरणार आहे या येणाऱ्या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो. त्याच्यातूनच ठरणार आहे. आपली जी भावना आहे संभाजी महाराजांबद्दल ती खेचून देणार आहे आपल्याला तिथं. अच्छा. अजून या चित्रपटाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल आम्हाला? माझे अनुभव जे आहेत, जे मी वाचलं संभाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांची खूप फेमस कादंबरी जी आहे छावा, त्या चित्रपटाचंही नाव छावाच आहे. बरोबर. त्या कादंबरीचंही नाव छावाच आहे. शिवाजी सावंत यांनी लिहिलेली छावा कादंबरी. त्यावरूनच पुढे अनुग्रह केले कादंबरी चित्रपट होऊ शकते. त्या विषयात त्याबद्दल आपल्याला जास्त बोलायचंही नाही, आपल्याला माहिती नाही की नेमका तो चित्रपट कोण्या डॉक्युमेंट्स वरून, इतिहासातल्या कोण्या पुराव्यावरून, कोण्या पुस्तकावरून तो चित्रित करण्यात आला. तो त्यांचा भाग आहे. ते सिनेमॅटिक लिबर्टी आणि बाकीचे सगळे ते सेन्सर बोर्ड ते पाहत बसतील. बरोबर. संभाजी महाराजांबद्दल आपली नेमकी भावना काय आहे? अच्छा, आपण नेमकं संभाजी महाराजांना घेऊन एवढे भावनिक का बरं आहोत? का बरं आपण हा विषय, हे औचित्य, ही वेळच का बरं आपण निवडली आणि हा विषयच का बरं आपण निवडला? तसं पण संभाजी महाराजांना एक स्वराज्य रक्षक म्हणून ओळखलं जातं. स्वराज्य रक्षकच होते ना ते. त्यांची भूमिका जी आहे ते स्वराज्य रक्षकाची आहे. अच्छा. त्यांच्या बलिदानानंतर जी मराठा साम्राज्यात, स्वराज्यात जी एक प्रेरणा मराठा सरदारांना आणि इथल्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांना जी भेटली, त्यातूनच पुढे मराठा साम्राज्याचा उदय झाला. संभाजी महाराजांनी जे स्वप्न बघितलं दिल्लीचं, मराठ्यांनी संभाजी महाराजांनंतर 2 वेळ दिल्ली फोडली. बरोबर. दिल्ली काबीज केली. बरोबर. त्याच प्रेरणेतून झालं. त्यांचं एवढं मोठं बलिदान आहे. छावा वाचत असताना 650-700 पानांची कादंबरी आहे. प्रत्येकानं वाचावी. मी 2 वेळ वाचलेली आहे. छावा कादंबरी वाचत असताना तुम्हाला कधी कधी आनंद होते, बरोबर, कधी कधी एवढं दुःख होते की डोळ्यातून आपोआप आसू तुमच्या निघतात. ड्रास्टिक लेवलवर संभाजी महाराजांचं जे आयुष्य आहे ते कसं बदलत जाते आणि संभाजी महाराज प्रत्येक
येणाऱ्या आव्हानावर कसे मात करत जातात आणि शेवटचं त्यांचं जे बलिदान आहे ते कसं आहे ते एवढं जबरदस्त त्या कादंबरीत शिवाजी सावंत सरांनी मांडलेलं आहे, व्यक्त केलेलं आहे. हा ना, किती त्या काळात किमतीने ती गोष्टी भाषा, झालेल्या आहेत. भाषेचाही खूप प्रभाव पडतो, भाषेचाही इम्पॅक्ट पडतो. तर ते पुस्तक प्रत्येकानं वाचलं पाहिजे. मी वाचलं. 4 ते 5 दिवसात 650-700 पानाची जी कादंबरी आहे ते पूर्ण डोळ्या खालून, म्हणजे पिक्चर जसं आपण बघतो तशी ते डोळ्या खालून जाते आपला तो जीवनपट संभाजी महाराज. म्हणजे ते आपण वाचत नसतो, ते आपसूक होत असते आपल्या डोळ्यासमोर, ते आपण व्हिज्युअलाइज करू शकतो आपण, बरोबर. एवढी ती अगदी बरोबर. कादंबरी आहे. त्याच्यात वाचत असताना कुठं कुठं भावना उत्कट होतात, तुमच्या एकदम टोकाला पोहोचतात. बरोबर. त्यावेळेस मी वाचत असताना संभाजी महाराजचा जो जीवनपट आहे त्याच्यावर एक छोटीशी कविता केली होती. ते कविताही मला या माध्यमातून आज वेळ आहे नाही मग सांगा नक्की म्हणा, कारण की प्रेक्षकांना पण छान वाटेल की इथं आपण घेऊच. अच्छा. संभाजी महाराजचा जो जीवनपट आहे त्याच्यावरती लिहिलेली शॉर्ट छोटीशी कविता आहे. आता भय नाही मजला घातपाताचे, आता भय नाही मजला घातपाताचे, कारण मी सोसला घात गर्भनळीचा. म्हणजे लहानपणीच आईच्या दुधापासून वंचित राहावं लागलं संभाजी महाराजला. आता भय नाही मजला घातपाताचे, मी लहानपणीच एवढा मोठा घात बघितलेला आहे, तो अनुभवलेला आहे. आता भय नाही मजला घातपाताचे, कारण मी सोसला घात गर्भनळीचा. वार होतील मजवर सर्वात जास्त, मेंटॅलिटी तेच बनली, वार होतील मजवर सर्वात जास्त, कारण मी योद्धाच पहिल्या फळीचा. संभाजी महाराजनं जेवढ्याही लढाया लढल्या, प्रत्येक लढाईचं नेतृत्व हे संभाजी महाराजनं केलेलं आहे. समोर संभाजी महाराज स्वतः राजा आहे, मी माझ्या सरदाराला पाठवीन, मी मागं राहीन, मी सुरक्षित राहीन. प्रत्येक मोहिमेचं नेतृत्व त्यांनी केलं आहे स्वतः. वार होतील मजवर सर्वात जास्त, कारण मी योद्धाच पहिल्या फळीचा. बेलगाम पळतो जीव चंचल वाऱ्यागत, एकामागून एक संकट आहे, एकामागून एक नवीन नवीन मोहीम आहे, एकामागून एक नवीन आव्हान आहे. एवढ्या मोहिमा सतत प्रवासात, सतत मोहिमेवर. बेलगाम पळतो जीव चंचल वाऱ्यागत, त्याला नाही स्थिर थारा एका स्थळीचा. इथे आहे जमाव कपटी दुर्जनांचा, इथे आहे जमाव कपटी दुर्जनांचा, ज्यांच्या मनी डाव खोल आतल्या कडीचा. एवढं सगळं स्वराज्याचं रक्षण करत असताना संभाजी महाराजच्या जीवनात संभाजी महाराजले कटकारस्थानाचाही सामना करावा लागला अंतर्गत. हा खूप मोठा इतिहास आहे. तो त्या 3 तासाच्या चित्रपटात नेमका किती ते मांडू शकतात. तो 32 वर्षाचा जो संभाजी महाराजचा इतिहास आहे, किती नेमका ते, त्याच्यासाठी आपण जाऊन पाहायला पाहिजे. ते कुतूहल जो वाचते त्याला ते कुतूहल असते. बरोबर. इथे आहे जमाव कपटी दुर्जनांचा, ज्यांच्या मनी डाव खोल आतल्या कडीचा. मी सर्जा फर्जंद, सर्जा राजा, फर्जंद म्हणजे मुलगा. मी सर्जा फर्जंद छत्रपती शिवबाचा, माझी ओळख ही आहे. मी सर्जा फर्जंद छत्रपती शिवबाचा, तरी सोशिक नारळ त्या पेटत्या होळीचा. होळीच्या दिवशी नारळ फेकून ते नारळ मावळे काढत होते, ते एक परंपरा होती होळीची. ते ट्रेलर मध्ये दिसली. बरोबर. बऱ्याच चित्रपटात ते दाखवलेलं आहे, बऱ्याच नाटकात ते आहे. तशी परंपरा होती. त्याच्यात शूरपणा दिसत होता, शूरवीरता. तर तेच मी सर्जा फर्जंद छत्रपती शिवबाचा, तरी सोशिक नारळ त्या पेटत्या होळीचा. म्हणजे त्या पेटत्या होळीत जो नारळ असते तसं माझे जीवन आहे. शिवाजी महाराजांचा मी मुलगा आहे. मी सर्जा फर्जंद छत्रपती शिवबाचा, तरी सोशिक नारळ त्या पेटत्या होळीचा. अनेक आरोपांचे विष मुकपणे गिळतो, मुकपणे. अनेक आरोपांचे विष मुकपणे गिळतो, आपलेच करून आहे.
आठवून मासाहेबांचा शब्द सरत्या वेळीचा. मासाहेब जिजाऊ. मासाहेब जिजाऊ जे आहेत त्यांचे संस्कार आहेत संभाजी महाराज होऊ शकले. एक स्त्री शक्ती, एक नारी शक्ती. बरोबर, अगदी. दोन म्हणजे पोराले घडवते, नातवाले घडवते आणि त्याच्यानंतर आले त्यांनाही घडवते असली तर जिवंत. म्हणजे नारी शक्ती नेमकी काय आहे. बरोबर. आणि जिजाबाई नंतर महाराणी येसूबाई, संभाजी महाराजांच्या पत्नी. शिवाजी महाराजांनी त्यांना कुलमुखत्यार हे पद दिलं होतं. कुलमुखत्यार म्हणजे आजच्या काळात आपण म्हणू पॉवर ऑफ अटर्नी. छत्रपती जेव्हा नसतील तेव्हा कारभार जो त्याचं जे सुपरविजन आहे, कारभार जो बघायचा तो कुलमुखत्यार जो आहे स्वराज्याचा तो बघील. येसूबाईंनी सांभाळला होता. नंतर संभाजी महाराजांचं पूर्ण जीवन जो आहे त्या जीवनाचा जो आधार आहे तो येसूबाई. अच्छा. लहानपणीचे संस्कार जिजाबाई आणि नंतर येसूबाई. आजच्या काळात तेही म्हणून आपण त्याला बघावं लागेल त्या विषयाकडे किंवा संभाजी महाराज, नारी शक्ती, शिवाजी महाराज, संभाजी महाराज जे घडले त्यांच्या मागे मराठी बाया होत्या. बरोबर. म्हणजे नारी शक्ती तेव्हापासून आहेच. तेव्हापासून म्हणजे पुराणापासून फक्त आपल्या बुद्धीवर, आपल्या डोळ्यांवर पडदा पडलेला पाहण्याचा दृष्टिकोन आपला कुठेतरी मेल इगो असते. बरोबर. एक पुरुषी अहंकार असते. बरोबर. त्या गोष्टीला आपण मानतो आहे, समजतोही आहे, अप्रिशिएटही करतो, पण कबूल नाही करत. पण घडवणाऱ्याच्या मागे एका पुरुषाच्या मागे स्त्री आहेच. बरोबर. तसं होऊच शकत नाही. बरोबर. त्याच्यानंतर संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे तसं पूर्ण जगाच्या इतिहासात कोणाचंच बलिदान नाही. कोणाचंच एवढ्या क्रूरतेनं कोणालाच नाही मारलं. कोणाचाच एवढा छळ नाही झाला जेवढा एका संभाजी महाराज, एक युवराज, एक राजपुत्र म्हणून त्यांचा छळ करून त्यांना मारण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर नेमकं काय प्रकाश पडू शकेल तुमच्या वतीने? तसं तर संभाजी महाराजांचा इतिहास दबलेला नाही, तो सर्वांना ज्ञात. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर नेमकं काय प्रकाश पडू शकेल या चित्रपटाच्या माध्यमातून? चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो सर्वांना ज्ञात आहे. त्या इतिहासाची सर्वांना पूर्ण कल्पना आहे. बरोबर. संभाजी महाराज कोण होते, संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व काय आहे, संभाजी महाराजांचा नेमका इतिहास काय आहे. त्यांच्या 32 वर्षाचा त्यांचा जीवनपट जो आहे तो लोकांसमोर त्याचा ऑलरेडी उलगडा खऱ्या इतिहासाचा झालेला आहे. चित्रपट हे फक्त माध्यम आहे लोकांपुढे इतिहास आणण्याचा. त्या चित्रपटात तो इतिहास सर्वांना माहित आहे काय आहे. त्या चित्रपटाला आपल्याला जागतिक पटलावर न्यायचं आहे तेवढं आपल्याला त्याला डोक्यावर घ्यायचं आहे त्या चित्रपटाला. बरोबर, अगदी बरोबर. बाकी त्या इतिहासाबद्दल आणि त्याच्याबद्दल काहीच शंका नाही आहे संभाजी महाराजांच्या लोकांच्या मनात. मला तरी असं वाटते कारण की संभाजी महाराज हे सार्वत्रिक भावना आहे. बरोबर. लोकांची. हा आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे म्हणून आपण बोलत आहे म्हणूनचा विषय नाही आहे संभाजी महाराज. सार्वत्रिक आपण शुद्ध भावनेनं संभाजी महाराजांच्या बद्दल जी आपली भावना आहे त्यांचा जेवढाही आपण इतिहास वाचलेला आहे, ऐकलेला आहे, बघितलेला आहे, सिरियलच्या माध्यमातून, चित्रपटांच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून, त्याची आपल्याला जेवढी कल्पना आहे, आपली जी भावना आहे संभाजी महाराजांबद्दलची ती भावना आपल्याला इथपर्यंत आणते, ती आपल्याकडून सर्व करून घेते आणि त्यातूनच आपल्याला प्रेरणा भेटते. संभाजी महाराजांच्या बलिदानाविषयी तुम्ही थोडक्यात सांगू शकाल मला? संभाजी महाराजांचं बलिदान हा खूप मनात सलणारा एक विषय आहे कारण की खूप भावनिक नाळ तिथं आपली जुळलेली आहे संभाजी महाराजांसोबत. आणि त्यांचं जे बलिदान आहे, त्यांना जे 40-45 दिवस ज्या यातना त्यांना दिल्या गेल्या आणि एवढ्या यातना देऊनही त्यांचा जो स्वाभिमान आहे तो कणभरही संभाजी महाराजांचा डगमगला नाही. आपण ते सुरुवातीपासून ऐकलं की बलिदान म्हणून त्यांचं पूर्ण आयुष्य, त्यांचं एक बलिदान जे आहे की एक माणूस किती पराकाष्ठा करू शकतो पराक्रमाची, किती उंची गाठू शकतो एक माणूस, किती धाडस दाखवू शकतो.
संभाजी महाराजचं जे बलिदान आहे ते एका कवितेच्या माध्यमातून त्याच्या भावना आहेत त्या मी प्रकट करतो. माझ्या धन्याच्या शरीरावरचा एक एक घाव, माझा धनी माझा राजा, माझ्या धन्याच्या शरीरावरचा एक एक घाव इथल्या प्रत्येक मनात जिवंत आणि ताजा आहे आजही. ते प्रेरणा घेऊन जे नंतर मराठा साम्राज्य, संभाजी महाराजांचे जे पुत्र होते छत्रपती शाहू, त्यांचं नेतृत्व करणारे जे नंतर बाजीराव पेशवे, त्याच्यानंतर अनेक जे मराठा साम्राज्याची ज्यांनी कटक पासून तर अटक पर्यंत, तंजावर पासून तर अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत ज्याच्या सीमा वाढवल्या, संभाजी महाराजांच्या बलिदानातून ती प्रेरणा घेऊन, ती प्रेरणा जी आहे ती आजपर्यंत सुरू आहे, माझ्यापर्यंत ती येत आहे. माझा इतिहास आहे तो. ती प्रेरणा कशी माझ्यापर्यंत येत आहे? माझ्या धन्याच्या शरीरावरचा एक एक घाव इथल्या प्रत्येक मनात जिवंत आणि ताजा आहे आजही. बलिदानाने ज्याच्या पेटला अवघा मराठा, बलिदानाने ज्याच्या पेटला अवघा मराठा, होय तोच रौद्र शंभू आमचा राजा. पाहून लखलखत्या शौर्याचा प्रताप, पाहून लखलखत्या शौर्याचा प्रताप, घाबरली ती मृत्यूची सजा आहे. संभाजी महाराज नाही घाबरले, तो येणारा जो काळ आहे तो घाबरला. त्यानं संभाजी महाराजांची माफी मागितली त्या काळानं, तो घाबरला. मृत्यू घाबरली, संभाजी महाराज नाही घाबरले मृत्यू समोर. पाहून लखलखत्या शौर्याचा प्रताप, घाबरली ती मृत्यूची सजा आहे. ज्याच्या अनंत मायाळू छत्राखाली सुखावली ती गोरगरीब प्रजा आहे. प्रजेसाठी, जनसामान्यासाठी जे संभाजी महाराजांनी केलं, प्रजेच्या मनात, गोरगरीब शेतकऱ्याच्या मनात जे संभाजी महाराज बद्दल प्रेम होतं, ते कोणाबद्दलच नव्हतं तसं नातं, रयतेचं आणि राजाचं. एवढा लगाव सामान्य माणसासाठी कोणाच राजानं कुठंच इतिहासात पाहायला नाही भेटत. संभाजी महाराजांचं जे काम आहे सर्वसामान्यासाठी, ज्याच्या अनंत मायाळू छत्राखाली सुखावली ती गोरगरीब प्रजा आहे. आजही घुमतो इथल्या दऱ्या खोऱ्यात यलगार. संभाजी महाराजांचा आजही प्रभाव जो आहे तो आजही इथल्या दऱ्या खोऱ्यात, इथल्या जनसामान्यात, इथल्या लोकहीत आजही तो आहे. एक शक्तीपीठ, एक प्रेरणा स्त्रोत म्हणून संभाजी महाराजकडे सगळे बघतात. त्यांचा जो इतिहास आहे तो प्रेरणा घेण्यासाठी वाचतात, त्याच्यातून जीवनाला एक दिशा मिळते असा आहे. आजही घुमतो इथल्या दऱ्या खोऱ्यात यलगार, कारण तो इतिहासच माझा आहे. गर्वानं सांगतो आपण, तो इतिहासच माझा आहे. बलिदानाने ज्याच्या पेटला अवघा मराठा, होय तोच रौद्र शंभू आमचा राजा आहे. तोच रौद्र शंभू आमचा राजा आहे. एवढी प्रेरणा त्या बलिदानातून मिळते, त्या इतिहासात घडलेल्या घटनांमधून आपल्याला मिळते. संभाजी महाराजांचं जे चरित्र आहे त्याच्यातून आपल्याला मिळते असा इतिहास हो संभाजी महाराजांचा. चला, छान वाटलं आणि खूप छान रीत्या तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगितलेला इतिहास. आणि संभाजी महाराज का बरं होऊ शकले, तो एक जो आजच्या काळात आपण लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. स्त्री शक्ती, नारी शक्ती आणि तिचा आदर जो आहे तो त्यांच्याकडून शिकायला भेटेल. हो, त्यांचं पूर्ण संभाजी महाराजांचं जीवन, जिजाऊ महासाहेबांचे संस्कार आणि येसुबाईची साथ, महाराणी येसुबाईची साथ त्यांना जी लाभली, बाकी सर्व संकटांना, आव्हानांना ते तोंड देऊ शकले ती नारी शक्ती. नारी शक्ती, बरोबर, अगदी बरोबर. जी फेमिनाईन एनर्जी आपण म्हणतो, नारी शक्ती, ती संभाजी महाराजांना त्या उंचीवर नेऊन ठेवते. बरोबर, अगदी बरोबर. म्हणून सर्वांनी 14 तारखेला हा उत्सव म्हणून साजरा करा. बरोबर. चित्रपट बघायला जा आणि सर्वांनी आनंद घ्या की बा एक उत्सव म्हणून साजरा करा की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर संभाजी महाराज येत आहेत.
तो आंतरराष्ट्रीय पातळीवर पण हो. म्हणू शकतो आपण. हो. तर आपलं कर्तव्य आहे, आपण डोक्यावर घेऊन नाचू. बरोबर, अगदी बरोबर. मी तर करेलच आणि मी अगदी जाईलच 14 फेब्रुवारीला. तुम्ही सुद्धा जा मित्रांनो, कारण की दादाने आपल्याला एवढ्या वेळ आपल्याला मार्गदर्शन केलं आणि छावा चित्रपट काय कसा असेल आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे छावा म्हणून ओळखले जातात आणि त्यांना जे पदवी दिली गेली ते निश्चितच तुम्ही बघा. आणि येत्या 14 तारखेला मी सुद्धा सूरज मुरकुडे तुम्हाला आवाहन करतो की भरभरून त्या चित्रपटाला प्रतिसाद द्या. आणि लक्ष्मण हुतेकर सरांनी जो एक खूप छान रित्या मूवी आणि चित्रपट तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि इतिहास आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला, त्या चित्रपटाला इतिहासाला खूप नवीन छान उभारी मिळते. आणि खूप छान रित्या तुम्ही त्या प्रतिसाद द्या त्या चित्रपटाला. संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे ते आपण इतिहासात वाचलं, चित्रपटात बघितलं बऱ्याच, त्याच्यानंतर नाटकात बघितलं. पण त्या बलिदानाचे जे आय विटनेस जे होते, ज्यांनी ते डोळ्यांनी संभाजी महाराजांचा जो छळ झाला तो बघितला, ते कवी कलश संभाजी महाराजांना भेटायला आले होते. संभाजी महाराजांची कीर्ती ऐकून त्यांनाही संभाजी महाराजांसोबत त्यांनाही कैद केलं होतं औरंगजेबानं. आणि ते होते संभाजी महाराजांचा, तर त्यांच्या बलिदानावर त्यांनी कविता लिहिली. इथं त्यांना त्यावेळेत त्यांचं जे वीर रस जो आहे संभाजी महाराजांचा, ते आय विटनेस आहे, त्यांनी बघितला संभाजी महाराजांचं बलिदान. त्यांच्या काही ओळी आहेत. यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग. यावन रावण की सभा म्हणजे औरंगजेबाची सभा. शंभू बंध्यो बजरंग म्हणजे ज्या बेड्या संभाजी महाराजांना ज्याच्यात बांधलं होतं, म्हणजे त्याची तुलना कवी कलशांनी रामायणातल्या एका प्रसंगासोबत, जेव्हा हनुमानजी जातात लंकेला, त्यांना ते पकडतात, त्या सभेसोबत त्याची तुलना केली. यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूप खेल्यो रणरंग. म्हणजे रक्तानं पूर्ण माखलेले, जसा मारुती असते, मारुतीची मूर्ती असते ज्याच्यावर शेंदूर पूर्ण लिंपन केलेलं असते शेंदुराचं, तसा संभाजी महाराजांचा पूर्ण देह रक्तानं माखलेला. लहू लसत सिंदूर सम, खूप खेल्यो रणरंग. काय लढलास, स्तुती आहे संभाजी महाराजांची. राजन हो तुम साचे, खूप लढ्यो तुम जंग. राजन हो तुम साचे, सर्वश्रेष्ठ राजा आहेस, काय तू लढलास. त्यो तू तेज निहारी, ते तख्त तजो औरंग. म्हणजे त्या औरंगजेबाचे, ज्यानं संभाजी महाराजांना कैद केलं, त्याचे डोळे उघडेचे उघडेच राहिले. संभाजी महाराजांचं ते तेज, तो रुद्रावतार बघून, ते करेस, ते धाडस बघून. त्यो तू तेज निहारी, ते तख्त तजो औरंग म्हणजे तख्तावर बसलेला जो औरंगजेब आहे, त्याचे डोळे उघडेचे उघडे राहिले, त्याची बोबडी बसली, तो काही बोलू नाही शकला. त्यावेळेसचा तो संभाजी महाराजांचा आवेश बघून, किती ते बलिदान, त्याचं हे काव्यात वर्णन, जे त्या बलिदानाचे आय विटनेस जे होते संभाजी महाराजांसोबत ज्यांना कैद झाली होती, ते कवी कलश त्यांनी हे वर्णन केलेलं. धन्यवाद आमच्या पॉडकास्टला तुम्ही आल्याबद्दल. आणि तुम्ही खूप छान रित्या आमच्या चॅनलला प्रतिसाद दिला आणि प्रेक्षकांना छावा मूवी बद्दल तुम्ही सांगितलं आहे, त्यासाठी सर्व प्रेक्षकांथ्रू आणि माझ्या थ्रू खूप खूप धन्यवाद दादा. अशा रीत्या आजचा पॉडकास्ट शो आपला एंड होतोय आणि फर्स्ट एपिसोड सुद्धा. आणि माझ्या पॉडकास्टला आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे या पॉडकास्टला आणि महत्त्वाचं म्हणजे यूट्यूब चॅनलला खूप सारा प्रतिसाद हवा आहे मला, आणि तुमचे प्रेम सुद्धा हवं आहे. अशाच रीते तुमच्या पुढे आम्ही नवनवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.